तर प्रायव्हेट क्षेत्र आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाचं सर्वात मोठं दुःख म्हणजे काय, कुटुंबाला बायकोला वेळ देऊ शकत नाही. ह्याच्यावरून घरात थोडी थोडी चिडचिड होती. ती कशी ते पुढे दाखवते. तत्पूर्वी रोज आम्ही खाली पेरू झेलतो ना, ह्यांचं असं काम आहे. वरती यायचं, थोडेसे फांद्या वगैरे सरकून पाहायच्या पुढे पेरू आहेत का. कारण काय होतं, एक अर्धा जर झाडाला राहिला ना तो खाली पडतो दुसऱ्या दिवशी आणि त्याचा काही उपयोग पण नाही होत. ते सर्व काही जे आहे ते तसंच जातं, कुणाच्या मुखात पण येत नाही. त्यामुळं मग काय, जे पेरू आहेत ते अगदी शांततेत बघून घ्यायचे. त्यानंतर रोज देवपूजा करत नाहीत, पण देवाला नित्यनेमाने फुलं आणणार म्हणजे आणणार. आणि हे झाड आहेत ना सर्व त्यांनी लावले हाताने आणि ते इतकी छान लहान लेकरासारखी काळजी घेतात ना झाडांची. सुट्टी असल्यावर त्यांना उकरणार, खत पाणी जे काय आहे ते. सुट्टीच्या दिवशी आम्हाला देखील वेळ देतात, नाहीतला भाग नाही. पण कधी कधी घरी इतके उशीर येतात. आज 11:45 वाजता जेवत आहे. हा काय जेवायचा टाईम आहे का. म्हणजे सकाळी ते सगळ्यांचं रुटीन वेगळंच असतं, पण संध्याकाळी देखील असं मागं पुढं होतं. मग ह्याची खूप चिडचिड होते. मला वेळ कमी नाही दिला तरी चालतो, पण लेकरांना आमच्या बारक्याला फार लळा आहे. ते रात्र झाली की बऱ्याचदा विचारत राहतात यांना कधी येणार आहे कधी येणार आहे. त्यावेळेस या गोष्टींचं फार वाईट वाटतं. पण आता चिडून चालत नाही, प्रेमाने चिडावं लागतं. तेव्हाच पुढे संसार होणार आहे. खरं आहे का नाही.